नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 16वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे सफर मेट्रोची। या धड्याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। सफर मेट्रोची या पाठामध्ये आपण मेट्रोची माहिती जाणून घेणार आहोत। तर चला आपण संक्षिप्त रूपाने पहिली माहिती आपण मेट्रो बद्दल जाणून घेऊया। मुंबई मेट्रो ही भारताच्या मुंबई शहरातील जलद परिवहन रेल्वे प्रणाली आहे। म्हणजे बघा आपण वाहनांमध्ये आता परिवर्तन झालेलं आहे की नाही, ह्या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर रेल्वे ही जलद प्रणाली मानली जाते, पण रेल्वेपेक्षा सुद्धा ही मेट्रो जलद आहे। म्हणजेच रेल्वेप्रमाणेच मेट्रोला सुद्धा आपण रेल्वेचीच प्रणाली मानू शकतो। तर ही जलद परिवहन आहे। मुंबई महानगरामधील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय तसेच सध्या मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याचे मुंबई मेट्रोचे ध्येय आहे। तर तुम्हाला माहिती आहे की आज शहरामध्ये अनेक लोकसंख्या वाढत चाललेली आहे। तसेच मुंबई शहर ह्या सुद्धा अधिक लोकसंख्येने वसलेलं शहर आहे आणि अतिरिक्त वाहतूक समस्या निर्माण होत आहे आणि हा अतिरिक्त रेल्वेवरती पडलेला ताण कमी करण्यासाठी मुंबई मेट्रो सुरू करण्यात आलेली आहे। जून 2006 मध्ये भारताचे पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांनी या प्रणालीच्या पहिल्या भागाचे भूमिपूजन केले आणि मुंबईमध्ये पहिली मेट्रो धावायला सुरुवात झाली। मेट्रोची वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या पहिल्या मार्गिकेचे उद्घाटन 8 जून 2014 रोजी करण्यात आलेले आहे। तर बघा मुंबईमध्ये पहिल्यांदा वर्सोवा ते घाटकोपर या स्टेशनच्या दरम्यान पहिली मेट्रो सुरू करण्यात आली आणि 8 जून 2014 या दिवशी वर्सोवा ते घाटकोपर ही पहिली मेट्रो धावली होती। आता या पाठाच्या माध्यमातून आपण मेट्रोची चालिका, वाहन चालिका आपण त्यांना म्हणतो किंवा मेट्रोची सारथी ही उपमा देण्यात आलेली आहे। तर ती एक पहिली महिला होती। 8 जून 2014 या दिवशी रुपाली चव्हाण या पायलटने ही मेट्रो चालवली आहे आणि अशाच या महिलेची मुलाखत या पाठाद्वारे घेण्यात आलेली आहे आणि या मुलाखतीद्वारे रुपाली चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे। चला तर आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून रुपाली चव्हाण आपल्याला मेट्रोची सफर कशी झाली त्याचा अनुभव स्वतःच्या शब्दामध्ये सांगत आहेत। चला तर आपण आता पाठाला सुरुवात करूया। पाठ क्रमांक 16 सफर मेट्रोची। या पाठाच्या लेखिका आहेत क्रांती गोडबोले पाटील। यांचा जन्म 1990 मध्ये झालेला आहे आणि ह्या नवोदित लेखिका आहे। नवोदित म्हणजेच नवीन युगातील लेखिका। किशोरवयीन मुलांसाठी तसेच सामाजिक विषयांवर त्यांनी ललित लेखन केलेलं आहे। आता इथे बघा, इथे तुम्हाला पाठाचा संक्षिप्त परिचय किंवा आशय दिलेला आहे, तो आपण सर्वात प्रथम अभ्यासूया। विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक नवे शोध लावले जात आहेत। प्रवासाच्या वाहनांमध्येही वेगाने बदल होत आहेत। बघा आता हे आपण आधुनिक वैज्ञानिक युग मानतो की नाही, तंत्रज्ञानाचं युग मानतो। म्हणून बघा आता तंत्रज्ञानामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की आपले शिक्षण जे आहे ते सुद्धा आज आपण आधुनिक पद्धतीने घेत आहोत। आज सर्वच विद्यार्थी करोनामुळे घरी आहेत आणि शाळेत जाऊ शकत नाहीत, म्हणून सर्वजण घरीच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत। म्हणजे हे आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे की नाही। आज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण घरात बसून सुरक्षित राहून घरीच ऑनलाईन शिक्षण घेत आहोत। या पद्धतीनेच आपलं आस विद्यालय हे जे ॲप आहे
ते आपल्याला अत्यंत उपयोगी पडत आहेत. आस विद्यालय या ॲपच्या माध्यमातून इयत्ता 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा घरी बसून अत्यंत कमी वेळेत आणि कमी खर्चिक पद्धतीने आपण मोबाईलवरती ह्या ॲपचा उपयोग करू शकतो. आस विद्यालयामध्ये आपण इयत्ता 6वी ते 10वी पर्यंत सगळा विषय हिंदी, मराठी, संस्कृत, इंग्लिश, विज्ञान, गणित, CBSE बोर्ड असू दे किंवा महाराष्ट्र बोर्ड असू दे, इतर बोर्डांचा सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने आस विद्यालय या ॲपच्या माध्यमातून शिकत आहोत. म्हणजेच काय, हे आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज आपली ही प्रगती झालेली आहे की आपण घरीच बसून पाहिजे तो अभ्यास आपल्या वेळेनुसार करून घेऊ शकतो. आणि ह्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला शिक्षकांचे मार्गदर्शन, तुमचे काही क्वेश्चन असतील, प्रश्न असतील तर आपण मोबाईलच्या माध्यमातून किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून शिक्षकांबरोबर संपर्क साधू शकतो. तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या मनामध्ये काही धडा समजला नाही तर तुम्ही ह्या ॲपच्या माध्यमातून मोबाईलचा आणि लॅपटॉपचा उपयोग करून घरी बसल्या आपण शिक्षण नक्कीच घेऊ शकत आहोत. आणि हे सगळं कशामुळे शक्य झालेलं आहे तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये की नाही. आता आपण बघा शाळेमध्ये जाऊन परीक्षा द्यायचो, पण आता आपण आस विद्यालयाच्या ॲपमध्ये परीक्षासुद्धा, वेगवेगळ्या विषयांच्या परीक्षासुद्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे. म्हणजेच काय, हे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि ह्या नवीन नवीन शोधामुळे आज आपल्या देशाचा विकास होत चाललेला आहे. आपला देश भरभराट समृद्ध होत चाललेला आहे. प्रवासाच्या वाहनांमध्ये सुद्धा वेगाने बदल होत आहेत की आपण बघतो पूर्वीच्या काळामध्ये प्रवास कसे केले जायचे की अधिकतर लोक पायी चालत जायचे, नंतर मग प्राण्यांचा उपयोग करत होते की नाही. गाढव, घोडा, हत्ती, उंट या प्राण्यांच्या माध्यमातून प्रवास होत होता. त्याच्यानंतर मग हळूहळू सायकलीचा शोध लागला. आपण धडा अभ्यासला पण की नाही. ह्या इयत्ता 6वीमध्ये तुम्ही सायकलीचा शोध कसा लागला ह्या पाठामध्ये आपण शिकलेलो आहोत. आत्मवृत्त पाठ आहे तो. तर सायकल, मग नंतर त्याच्या आधी आपण बैलगाडी, घोडागाडी यांच्या माध्यमातून प्रवास करत होतो. मग जसं जसं युग बदलत गेलं, हळूहळू 2 चाकी वाहनं सुरू झाली, नंतर 4 चाकी वाहनं सुरू झाली, रस्त्यावरनं धावणारी वाहनं पाहायला लागलो आपण. त्याचा अनुभव, त्याच्यामध्ये बसून प्रवास करू लागलो. कार, जीप, बस की नाही. नंतर ऑटो रिक्षा आहे. मग नंतर ट्रेनचा उपयोग करून आपण प्रवास करू लागलो. त्याच्यानंतर मग एरोप्लेन आले की नाही. एरोप्लेनच्या माध्यमातून आपण कमी वेळात लवकर पोहोचण्याचा वाहनाचा उपयोग झाला. आणि नंतर आता ट्रेनच्या नंतर, रेल्वेच्या नंतर आपल्या वाहनामध्ये बदल झालेला आहे आणि मेट्रोचा शोध लागला. मेट्रोने आपण आता प्रवास करू लागले. शहरामध्ये राहणाऱ्या मुलांनी मेट्रोचा प्रवास नक्कीच केलेला असणार आहे. प्रवास नसेल केला तर त्यांनी पाहिलेलं असेल. पण गावामध्ये राहणारे, खेडेगावामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकतर मेट्रो हे ऐकलेलं असेल किंवा पाहिलेलं असेल टी व्हीवरती, किंवा तुम्ही आता लॅपटॉपवरती, गुगलवरती सर्च करून पाहू शकता की नाही. तर आज असेच आपल्याला ह्या प्रवासांच्या वाहनांमध्ये वेगाने बदल झाल्यानंतर मेट्रोची सफर कशी सुरुवात झाली याचं वर्णन आपण पाहणार आहोत. ज्या ज्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती व मानवांच्या गरजा यांचा विचार करून वाहतुकीच्या साधनामध्ये प्रगती होत आहे. मेट्रोची पहिली महिला सारथी रुपाली चव्हाण यांचा मेट्रो चालवण्याचा अनुभव व मेट्रोचा परिचय संवाद रूपाने दिलेला आहे. तर इथे बघा, संवाद रूपाने म्हणजेच जो तुम्हाला माहिती मुलाखत वगैरे घेतली जाते, तर मुलाखत विचारणारा व्यक्ती आणि ज्याची मुलाखत घेतलेली आहे तर याच्यामध्ये कोणाची मुलाखत घेतलेली आहे की मेट्रोची पहिली महिला सारथी म्हणून ज्या महिलेला सन्मान प्राप्त झालेला आहे ती म्हणजे रुपाली चव्हाण. तर तिचा अनुभव, मेट्रो चालवण्याचा तिचा अनुभव इथे आपल्याला सांगितलेला आहे. वयम या मासिकातून हा संवाद घेतलेला आहे. आता बघा, इथे पाठ सुरू होण्या अगोदर तुम्हाला एक तक्ता देण्यात आलेला आहे आणि या तक्त्यामध्ये तुम्हाला
प्रत्येक वेगवेगळे क्षेत्र देण्यात आलेले आहे. क्रीडा क्षेत्र आहे, विज्ञान क्षेत्र आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे, शिक्षण, राजकीय असे वेगवेगळे क्षेत्र आहेत आणि या क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान महिलांची नावे लिहायची आहेत. तर तुम्हाला बहुतेक महिलांची नावे माहिती असणार आहात. तुम्ही अत्यंत तल्लख बुद्धीचे विद्यार्थी आहात, तर तुम्ही हे नावं ऐकलेलं असेल. जसं की क्रीडा क्षेत्रामध्ये पहिला महिलाचं जर नाव घ्यायचं म्हटलं तर कोणाचं नाव येतं? पी.टी. उषा. अगदी बरोबर. पण आज पी.टी. उषा ह्या महिलांचं नाव तर येतं, पण अजून त्यांच्यानंतर अनेक महिला या क्षेत्रामध्ये प्रगती प्राप्त करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर विज्ञानाचं जर आपण विज्ञान क्षेत्राचं नाव घेतलं तर आपल्या समोर पहिलं नाव येतं ते कल्पना चावला यांचं. त्याच्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर आपण अभ्यास करायचा ठरवला तर तुम्हाला माहिती आहे की भारतीय महिला डॉक्टर पहिली जी होती ती आनंदीबाई होती की नाही. त्याच्यानंतर जर आपण विचार करायचा म्हटला तर डॉक्टर राणी बंग यांचं सुद्धा नाव घेऊ शकतो. शिक्षण क्षेत्रामध्ये जर विचार करायचा म्हटला तर आपण कुणाचं नाव घेणार? सावित्रीबाई फुले यांचं नाव घेऊ शकतो. किंवा मग अनुताई वाघ यांचं सुद्धा आपण नाव घेऊ शकतो. राजकीय क्षेत्रामध्ये जर नाव घ्यायचं म्हटलं तर आपण इंदिरा गांधी यांचं नाव घेऊ शकतो. आणि त्यांच्यानंतर आज कितीतरी महिला आहेत की त्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून, राजकीय कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर उभ्या आहेत. तर या सगळ्या कर्तृत्ववान महिलांचं आज आपण जेवढे गुणगाव गाऊ ते तेवढे कमीच आहेत. तर अशाच या महिलांनी ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलेले आहे, प्रगती केलेली आहे, तर रुपाली चव्हाण यांनी सुद्धा आज आधुनिक युगामध्ये मुंबईमध्ये पहिली मेट्रो ट्रेन चालवून त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. चला तर आपण आता पाठाला सुरुवात करूया. इथे बघा तुम्हाला मेट्रो ट्रेन दिसत आहे की नाही? ते खाली गाड्या वगैरे आहेत, म्हणजे ती उड्डाण पुलावरनं धावताना आपल्याला दिसत आहे. मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली आणि त्यातून प्रवास करण्यासाठी खूप झुंबड उडाली. झुंबड उडणे म्हणजे गर्दी होणे. आता तुम्ही लोकल ट्रेन वगैरे पाहिलेलं असेल ना, किती गर्दी असते त्याच्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे जेव्हा मेट्रो मुंबईमध्ये सुरू झाली तर त्यातून प्रवास करण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. मेट्रो खरोखरच अजब आहे. प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने, टोकन टाकताच उघडणाऱ्या झडपा, मेट्रोच्या डब्याचे आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे, वातानुकूलित स्वच्छ डबे, झूम वेगाने धावणारी ही गाडी. बघा आता मेट्रोला अजब का म्हटलेले आहे की आज नवीन तंत्रज्ञानाचा, नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्याच्यामध्ये नाविन्य आपल्याला पाहायला मिळतो. की प्लॅटफॉर्मवर जर चढायचं असेल तर ते प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी किंवा प्लॅटफॉर्मवरून उतरण्यासाठी सरकते जिन्यांचा उपयोग करण्यात येतो. त्याच्यानंतर टोकन काढलं जातं. आपण ट्रेनने प्रवास करतो, बसने प्रवास करतो किंवा विमानाने प्रवास करतो, तो आपल्याला तिकीट काढावं लागतं. पण जर आपल्याला मेट्रोने प्रवास करायचा असेल तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धत आहे, ती म्हणजे टोकन आपण घेतो की नाही. तिकिटाप्रमाणेच ते टोकन घेतलं जातं. आणि जेव्हा मग आपण ते एंट्री करतो, प्लॅटफॉर्मवर एंट्री करण्याच्या अगोदर ते टोकन त्या उघडझाप करणाऱ्या जे स्थान असतं तिथे ते टाकलं जातं. आणि जेव्हा ते मॅच होतं तेव्हाच ते उघडझाप करणाऱ्या त्या मेट्रो टोकन टाकल्यानंतर ते आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते. आणि नंतर आपल्याला जेव्हा बाहेर पडायचं असतं तेव्हा सुद्धा ते टोकन आतमध्ये टाकूनच आपण बाहेर पडू शकतो. आणि अजून विशेषतः म्हणजे मेट्रोचे आपोआप उघडणारे आणि बंद होणारे दरवाजे. त्याच्यानंतर ही पूर्ण AC रूम असते, वातानुकूलित अशी रूम असते, म्हणजेच डबे असतात. याचे मेट्रोचे जे डबे आहेत ते वातानुकूलित असतात, त्याच्यामध्ये AC लावलेली असते आणि अत्यंत वेगवान अशी ही धावणारी गाडी आहे. पावसाळ्यात उड्डाण पुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो. आता बघा इथे काय छान कल्पना केलेली आहे बघा. जेव्हा आपण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ह्या उड्डाण पुलावरून जेव्हा मेट्रोतून आपण प्रवास करत असतो, जणू काही आपण पक्षी कसे ढगात उडत असतात, तरंगत असतात, तसाच प्रत्यक्ष अनुभव आपण पावसाळ्यामध्ये ह्या मेट्रोमध्ये बसल्यानंतर करत असतो. बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो. या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर
काही प्रश्न मनात आले. मग बघा इथे जी मुलाखत घेण्यात आलेली आहे त्या मुलाखतीमध्ये असंच मेट्रोतून प्रवास करणारा तो व्यक्ती आलेला आहे आणि त्याच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि तेच प्रश्न इथे रुपाली चव्हाण ह्या प्रश्नांची उत्तरं रुपाली चव्हाण आपल्याला सांगणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठाच्या पहिल्या भागामध्ये काय शिकलो की मेट्रो अत्यंत अजब आहे, तिच्याबद्दल आपण संक्षिप्त माहिती जाणून घेतलेली आहे. पण आता या मेट्रोला चालवणारे पहिले महिला म्हणून ज्या स्त्रीला गौरव प्राप्त झालेला आहे त्या स्त्रीचा अनुभव आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि तो आपण पाठाच्या पुढील भागामध्ये नक्कीच जाणून घेणार आहोत. धन्यवाद.